देशासाठी जगले, देशसेवेतच अखेरचा श्वास. वीर जवानाला अश्रुपूर्ण निरोप. देशसेवेत कार्यरत असताना वीर जवानाचे निधन. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. कागल तालुक्यातील हळदी गावचे सुपुत्र तथा केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सीआरपीएफ सहाय्यक फौजदार श्रीपती ज्ञानदेव भरामळे वय वर्ष 57 यांचे छत्तीसगड येथे सेवेत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुधवार दिनांक 13 मे रोजी पहाटे झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. देशसेवेत असतानाच त्यांचे निधन झाल्याने हळदी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक 15 मे रोजी दुपारी हळदी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीआरपीएफ जवानांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली. शहीद जवान अमर रहे आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थ, नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या चितेला मोठे चिरंजीव विश्वांबर यांनी अग्नी दिला. तिरंग्यात लपेटून गावात दाखल झालेल्या वीर जवानाला अखेरचा निरोप देताना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात अभिमान दाटून आला होता. विशेष म्हणजे त्यांच्या 2 मुलांचे विवाह नुकतेच पार पडले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर अवघ्या 3 दिवसांपूर्वीच ते पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी छत्तीसगडकडे रवाना झाले होते. संसारातील आनंदाचे क्षण अनुभवून पुन्हा देशसेवेसाठी गेलेल्या या जवानाचे अचानक निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शौर्यपूर्ण सेवेमुळे श्रीपती भरामळे यांनी सहकारी आणि ग्रामस्थांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. देशसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या या वीर जवानाच्या निधनाने परिसरातून तीव्र दुःख व्यक्त होत असून त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहणार आहेत. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश. आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट. एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड. कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.